तर हॅलो मित्रांनो, आज आपला हा पहिलाच व्लॉग आहे. बिबट्याचे दर्शन झाले 1 2 3. आम्ही बघ असं झालो कसं मिसको हार्नेस ही नाही दिया गाइस. पहिलाच व्लॉग आहे बा. बोलायला गेलं तर माहिती नाही, थोडं नर्वस आहे. कसं बोलू काय बोलू काही कळत नाही. कॅमेरामध्ये पण मी बघू नाही शकत आहे. मी इकडे तिकडे बघूनच बोलतोय. आता आपली सवारी निघाली AMKकडे, अलंग मदन पुलंग कसारा साईडला आहे. एकटा नाही आहे, 8 जण आहोत आम्ही. सगळे हळूहळू वाटेत भेटत जाणार आहे. आणि आता मी तळेगाववरून निघाले, तळेगाव स्टेशनला चाललो आहे. सामान वगैरे पॅक केलं आहे सगळं. रिअल मॅड्रिडची जर्सी घातली आहे, नॉर्मल शूज आहेत. बाय द वे अजून चॅनलचं नाव पण डिसाईड नाही झालं, बट ब्लॉग बनतोय. तर नक्कीच हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. ठीक आहे, भेटू आता. आता लोणावळ्याला पोचलो होतो आणि नवीन मेंबर जोडलाय. याचं नाव आहे मिलिंद आप्पा बेरिया. हाय बोल ना ब्लॉगमध्ये. हाय मित्रांनो. तर आता आमचे अजून 2 सवंगडी येत आहेत. त्यांचं काय आता एक जण बोलतोय प्लॅन कॅन्सल झाला करून. आता काय माहिती नाही, बघू आता. काय तुला काय बोलायचं यावर? ते काय नाही, पोरं फसवतात असंच बोलू. ते नव्हतं बोलायचं ते. तर मित्रांनो, आता ब्लॉग सुरू होतोय. आता आम्ही खोपोलीत आहे आणि आमच्यासोबत कोण आहे तुम्ही बघू शकता. स्वतः मालक महेश, मागे मिलिंद आहे आणि अजून एक आमचं शूटर आहे. मागे शूटर नाही बोलू शकत, सवंगडी आहे. आता आम्ही चाललो AMKला. हा दुसरा इंट्रो शूट होतोय आणि हा दिवस पण आहे का. आता चाललो AMKला. बघू आता खोपोली स्टेशनला आहे. तर ब्लॉग चालूच करायला नाही भेटला कारण की तळेगाववरून निघालो आणि लेट झालो होतं खूप. तर मग काय आता बोलूच नाही शकत. आता तिकीट काढतोय लोकल आहे कल्याणची, तिथनं कसारा आणि सीधा AMK. आणि उद्यापासून ट्रेक लाईटच नाही हो छान. तर ठीक आहे, चला भेटू. तर मित्रांनो, आता चाललोय AMKला. आज आपला हा ट्रेक चालू होतोय. ट्रेक म्हणजे नाही पण ट्रिप चालू होते. एकदम ट्रेकच उद्यापासून ट्रेक आहे. आता काय पब्लिक झाली, गर्दी गर्दी कशी आहे आता. हल्ला नाही होते. ठीक आहे, चला जे काय असेल ते. पण चाललोय आणि तयारी ते फुल. दोघं भाऊ मचवणार आहे. दोघं भाऊ नाही, अजून 6 जण आहे आमच्यासोबत. आता इथनं तिकीट काढतो. काय सुचत नाही काय बोलू काय नाही, कारण की दुसरी का तिसरी वेळ इंट्रो शूट करायची. नंतर बोलू, आता भेटल्यावर ट्रेन पकडल्यावर बोलू. चला काढा. आणि आता कल्याण स्टेशनला आज चाललो आहे AMKला. आणि आपल्यासोबत भरपूर लोक आहेत. आमचा एक लहानपणीचा मित्र आहे, तो जवानीचा मित्र आहे, हा पण मित्र आहे. सगळे मित्रच आहेत. चाललो आहे AMKला आणि हा 4th इंट्रो शूट करतो मी. 4th जो इंट्रो मला छान वाटेल तो तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल. बाकी आता कसाऱ्याला पोहोचूनच बघू काय होते काय नाही. आता ब्लॉगमध्ये. ए भाऊ काय बोलणार? नमस्कार. घेतला नाही. सोम परत सुटलाय. सोम काय बोलणार? सोम फक्त स्माईल देतो रे. का बच्ची बॅग वा कसम कमॉन एजे. अरे थांब एजे, थांब. हे पकडे, चढून नका देऊ. एजे चाल. बाचा
आपण आंबेवाडीमध्ये आहो AMKच्या पायथ्याशी. इथून आपला ट्रेक चालू होणार आहे थोड्याच वेळात. वॉच तर नाही, वॉच माझ्या भावाने घातले. थोड्या वेळात चालू होणार आहे आपला व्लॉग. आणि हा फर्स्टच व्लॉग आहे. नर्वस आहे खूप जास्त. काय करायचं कसं बोलायचं काय माहिती नाही आहे. हा 5th 7th इंट्रो असेल. जो इंट्रो छान वाटेल तो मी टाकेल. बाकी तुम्ही व्लॉग पूर्ण नक्की बघा. आणि ही आपली मंडळी आहे. उजेडात आहे ना, तो तसा बी दिसत नाही. इंट्रो नाव सांग. मिलिंद तू सांगते ना. तन्मय तू सांग. सिद्धांत उर्फ ठीक आहे, चल. पिल्ल्या. तर मित्रांनो आता ट्रेक चालू झालाय. हा माझ्या मागे AMK जर तुम्हाला दिसत असेल तर सगळे AMK हिल्स आहेत. पुढे चालले सगळेजण. मीच लास्टला आहे. हातात सामान आहे, टंट आहे, हार्नेस वगैरे घेतले आणि चाललोय आता. मस्त वातावरण आहे, पॉझिटिव्ह वाईब्स आहे. आणि हा ट्रेक आहे खूप असं बोललं जातं. मी पण आणि पण बघूया. पण या काय रांगा आहेत त्या, काय सह्याद्रीच्या रांगा आहेत त्या. तुम्ही बघा यार. आता फ्रंट कॅमेरा ऑन आहे, नंतर मी तुम्हाला दाखवतो. बट काय सेक्सी वातावरण झालं एकदम चुम्मा. आणि चाललोय आता. ट्रेक चालू झालाय ना. घडी आहे ना काय टाइम सांगू नाही शकत तुम्हाला. पण अप्रॉक्स 7:30 वाजले. 7:30 वाजता हा आमचा ट्रेक झालाय. 5 वाजल्यापासून उठून तयारी करते. पण लेट तर होतच. नाश्ता विष्टा पण केला, पोहे वगैरे खाल्ले मस्त. आणि आता निघालो. चल. आता 2.5-3 किलोमीटर झाले. पायथ्यापासून इथपर्यंत चालत आलोय. ब्रेक घेत आलोय. आणि अख्ख्या कातळ झालं. हा काय कातळ झालं तुम्ही बघा. कसं दाखवू तुम्हाला. म्हणजे काय डोंगर आहेत रे. मा कसम कसारा साईडची जी डोंगर आहेत ना, खल्लास. पूर्ण जंगल आहे. चाललोय. अर्धी पोरं पुढे आहेत, एक जण मागे, एक जण पुढे. चाललोय. अजून 1.5 तास लागेल आम्हाला. कुठे पोचायला रे मिलिंद? कुठल्या याच्याशी चाललोय आता आपण? अलंगच्या पायथ्याशी. म्हणजे जिथनं रेपलिंग वगैरे स्टार्ट होईल किंवा हार्नेसची गरज पडेल तिथे पोचायला आम्हाला 1.5 तास लागेल. तर आता बघू तिथे पोचल्यावर भेटूया. तर गाईज आता आम्ही आलोय अलंगच्या पायथ्याजवळ. आणि इथे देव आहेत. ते देव या भूमीची रक्षा करतात. म्हणजे ते राखणदार आहेत. ते नाव वगैरे सगळे लिहून आहे. आणि या 3 रेषा अलंग, मलंग आणि कुलंग. मदन आणि कुलंग ह्यांना दर्शवितात. आता चाललोय. बाकी टीम मेंबर काय बोलतात? काय नाही, खूप भारी. आता खाली बिबट्याचे दर्शन. ब्लॉगर कसं आहे नवीन? बिबट्याचे दर्शन झाले 1, 2, 3 आम्ही बघितलं. आणि त्या विशाल दादाने टेस्ट आता मलंगगडाच्या एकदम जवळ आलो. जवळ म्हणजे
इथनं रॅपलिंग स्टार्ट होणार आहे. तुम्ही बघू शकता इथून खडी चढायला लागले. वरती पण पायऱ्या नाही आहेत, शक्यतो रॅपलिंगच करणं भाग आहे. थोडीफार पाय वाट आहेत ना, सगळे थकलेत. अजून 3 मेंबर खालने येत आहेत. आता बघू पुढे काय होते. आले पुढे इथवर आलेत, पुढे बी जातील. अलंग जवळ हे बघा, अलंग इथे लिहून लेफ्ट साइड वरनं क्लाइम्बिंग आहे. म्हणजे जे रोपचा सीन आहे ना ते लेफ्ट साइड वरनं. खालती पब्लिक आहे. आमचे टीम लिडर इथे येत आहेत. आता दिसत येते. हा बघा आता चढतोय मी पण वरती. काय आता इथे गुफेत आलोय अलंगडाच्या. काय बोलणार त्याने? काय नाही बोलणार आता. यांना 10 वेळा सांगितलं तरी चालूच राहणार. तुम्ही ब्लॉग नक्की बघा. मित्रांनो हे बघा, आता इथे जे हा जो दिसतोय ना माझ्या बोटाजवळ, ते मलंगडाचा पायथा आहे. तिथने रोप वेने सरळ असं वरती जायचं. आणि आता आम्ही अलंगडावरून, अलंगडाची गुफा होती मागे या साईडला, त्या साईडवरून आम्ही आता इकडे आलो चालत चालत. इथे फोटोशूट चालू आहे. आणि इथनं आमचं रोप असणार आहे. तिथे पण स्टे म्हणजे पायवाट आहे, म्हणजे पायवाट म्हणजे पायर आहे. इथने जायचं आहे आणि मग तिथून परत रोप. इथून बघू शकता तुम्ही. चाललोय. आता हेल्मेट काढलंय मी आणि नाही रे बाबा चाललोय. पण कातळधारा तुम्ही बघा, कातळधारा बघा. चालतो सोबत आणि हा एकटा ब्लॉग बनवतो. जाऊ दे रे, काय बोलू. हा बा, इथे लय खतरनाक वाटे दाखवू नाही शकत. गाईज आता स्टार्ट होणार आहे रोपणी जाणं. ऑलमोस्ट आम्ही आलोय इथे. खूप पायवाट संपले. 2 मिनिटं थांब ना, ब्लॉग घेते चाललो. आणि चाललोय इथून पुढे रोपवे गाईज. रोपणी जायचं. रोपवे मीन्स क्लाइम्बिंग करायची आहे. आणि हे सगळे येत आहेत, ठीक आहे. आणि सगळ्यांमध्ये भीती का डर का मावले. आता चाललोय, बघू इथं पूर्ण काय सीन आहे. तुम्ही बघू शकता रॅपलिंग चालू आहे. म्हणजे रोप हे हुक लावणार आहे आता. हे हुक इथून आता आम्ही आलोय. इथून आता महेश येतोय ना, इथून आलोय. आणि तुम्ही खालती बघा. काय तुझा एक्सपिरियन्स काय बोलणार? अभी मी तर गाणं ये लडकी हाय ना. हा डायरेक्ट आला. मी पण हुक सोबतच आलो. हाय रिस्की तर आहे पण इतकं पण काय. मेरा भाई अकेला है बिना विदाउट. ये बोल ना, ये भाई ये कल्लू भाई मेरा. कल्लू मामा. आता इथून चाललोय. इथून पायऱ्या आहेत, जास्त काय अवघड वाट नाही. पायऱ्या आहे, फक्त लेफ्ट साईडने जायचंय. चाललोय. चल ना आहे बंटी, काय बोलशील? काय नाही एवढं अवघड नाही वाटत आहे. तर मला हार्नेस दिलं थोडं वाईट वाटतंय. मला हार्नेस कुठे माझा? असं चालू मिसको हार्नेस ही नाही दिया गाइस. रॅपलिंगच्या इथे आलोय. इथून आता रॅपलिंग म्हणजे क्लाइम्बिंग, चुकीचं बोलतोय. एक जण गेला आता वरती गेला. आता माझी वारी. आता मी चाललोय. येऊ का दादा? थांबा.
रेपलिंग झाली एकदम खतरनाक वाली रेपलिंग. माझं फर्स्ट टाइम होतं. मी थोडं चुकलो म्हणजे थोडं डगमगलो. अभी जो है वो है बताता हूँ. मेरे भाई का भी थोड़ा सीन हो गया. सिंगल चल. हाँ सॉरी गाइज ये सब भी हो जाएगा. मराठीत बोलतो. थांब 2 मिनिटं ब्लॉग घेतो. हा अलंगड आहे ठीक आहे. आणि मी आता मलंगडवर आहे. मलंगडवर रेपलिंग झाले आमची ह्या सगळ्यांची. मागे शूटर आहेत. थांब. आणि आता चाललोय. खूप रिस्की पॅच आहे. व्हिडिओ जास्त शूट नाही करणार. चाललोय आता सगळीजण. काहीच हा आहे अलंगड आणि याचा शेप बघा तुम्ही. पूर्ण चंद्रकोरच्या आकारचा अर्धा चंद्र. आणि हा पठार बघा काय सेक्सी व्ह्यू आहे. एकदम अति सुंदर डोळे दिपतील असा व्ह्यू आहे. आणि ह्या साईडला कुलंगड आहे. ह्याच्या पलीकडे खालती होतो आम्ही तिथे. तेव्हा मी फोटोज टाकेल ब्लॉगमध्ये तेव्हा तसं तुम्हाला कळेल. आणि खतरनाक रे इथे दरी आहे. खतरनाक. एक्सपिरियन्स काय बोलणार त्याने. एक्सपिरियन्स तर माझं तर सगळ्यांना माहिती आहे. माझी हालत खराब असते. म्हणजे तुम्हाला सांगतो गाईस आमच्या दोघा भावांची हालत खराब झाली आता चढताना. आता असं आहे दोघा भावांची हालत खराब झाली कारण की मी पण चढताना थोडं थकलोय आणि हा पण थकलोय. माझा काय सीन झाला राईटनी जायचं होतं तर पण मी लेफ्टनी गेलो. शूटिंग आहे बट ठीक आहे चलता है रे. फर्स्ट टाइम था इतना तो चलता है. तो देखते आता वरती जातो. गड भ्रमंतीला जाणार आहे आणि पुढे पब्लिक आहे. आता टॉपला आलोय. टॉपला तुम्ही बघू शकता. टॉपला आलोय आणि तुम्हाला कुलंगड दाखवतो 2 मिनिट. कुलंगड गाईस काय एक्स्ट्रीम आहे. म्हणजे इथून एक अशी कातळधार आहे. इथून एक मी मदनगडवर आहे. तो कुलंगड आहे आणि ती जी चंद्रकोर आहे का तो अलंगड. AM आणि K. आणि हा असा आमचा ट्रेक आहे. तर आता आम्ही मदनगडवर आहोत. त्यावरती चाललो. दम लागतोय कारण की खूप वरती आहे आणि ऊन खूप आहे. नाही तर बाकी ऊन नसेल सावली असेल तर दम लागत नाही मोस्टली. आणि भूक पण लागली खूप जास्त कारण की सकाळपासून फक्त पोहे खाल्ले. भाई साहब हे काय आहे त्या काय ब्युटी आहे भाई. गरम का ना होते थंड आहे. चिंगळ्या भले आता याला बघूया. वेट काय जागेवर ठेवा. आता जागेवर ठेव. समांतर ठेवा. आता गुडघे सरळ कर. एकदम सरळ कर. काय जागेवर राहू द्या. खाली उचलू नको. आता वेट मागे टाकत जा. पाठ मागे परफेक्ट. आधी नको वरतीच बघत राहा. त्याचं लक्ष बघ. त्याचं लक्ष बघ. अरे काय मोठा दगड मारणार. काय नव्हती बादशाह काय नाही थोडा वाईटला तुझ्या. अरे पाय पाकून ठेव. तर गाईज आता मदनगडवरून खालती येऊन जेवण वगैरे केले. ह्या गुफेमध्ये होतो तिथे मागे. जेवण वगैरे केले. शूट नाही केलं कारण की एक्स्ट्रीम थकलो होतो. आणि आता अलंगडवर चढायचं. इकडे मागे बघा इथे मागे चढायचे आणि तेच रेपलिंग खतम सीन आहे. बघू काय होते काय नाही. तर आलोय म्हणजे जेवण झालंय. मलंगडवर गेलो होतो. आतापर्यंत अलंगच्या गुफेवरती आलोय आणि जेवण वगैरे सगळं झालं आणि इथनं जायचं आहे. हे बघा
त्याला इथनं क्लाइम्बिंग करायचे, खतरनाक सीन आहे. बघू आता काय सीन, बघू आता काय होतं. सगळेजण तयार झाले. धुरंधर फोनला चार्जिंग नाही म्हणून जास्त काही शूटिंग करणार नाही आता. डायरेक्ट वरती गेल्यावरच सनसेट वगैरेचे फुटेज घेईल. आणि आमचं एक धुरंधर चाललाय आता. हा बघा, आता भेटू नंतर. हा जो हार्ड पॅच होता ना तो कव्हर केला आम्ही आता. म्हणजे जी रेपलिंग म्हणजे क्लाइम्बिंग करायची होती ना रोपनी, याच्या खालती येते. थोडा वेळ दम घेतला कारण की ते खूप खतरनाक होतं, रिस्की होतं. 90 डिग्री होते आणि अजून पोरं येत आहेत खाली, तुम्ही बघू शकता. हा गुन्हे. आणि आत्ता आलोय ऑलमोस्ट अलंगड्याच्या टॉपवरती आलोय. मलंग झाला, अलंग पण आता झाला. सनसेट बघणार आहोत आता अलंगवरून. मस्त रात्री चिल करणार आहोत, तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. आणि आपले 2 धुरंधर तिथेच. चला आता डायरेक्ट वरती टॉपला जाऊन भेटतो. चला. गाईस सकाळी आम्ही त्या गडावर होतो, म्हणजेच की मलंग. तिथून आम्ही हा व्ह्यू बघत होतो, हा सगळा व्ह्यू. ठीक आहे, हा चंद्र आहे बघायला गेलं तर. हा सगळा व्ह्यू बघत होतो. आणि आता आम्ही इथे आलोय अलंगडावर. आणि आतमध्ये गुफा बघा तुम्ही. महेश, हा काय राजवाडा बोलला ना तो? ही राजवाडा नाही का? हा, ही गुफाच आहे. थोडा कचरा वचरा आहे बट सेक्सी. सगळे आता रेस्ट करतात. थोडा फ्रेश वेश होऊन आता आम्ही पण शिवलिंग आहे तिथे, शिवमंदिर आहे. आज सोमवार आहे. आता गाईज निघालोय फ्रेश वेश होऊन. निघालोय म्हणजे आता अलंगडाच्या टॉपवरती. मागे गुफेमध्ये टेंट वेंट लावलाय पोरांनी सगळा. फ्रेश वेश झालो, फेस वॉश केलं आणि आता चाललोय शंकराचं दर्शन घ्यायला शंकराच्या मंदिरात. कारण की आज आहे सोमवार. सोमवार हा वार आहे भोलेनाथचा. तर चाललोय शंकराच्या मंदिरात दर्शन घेतो, पॉझिटिव्ह वाईब्स घेतो. परत राहिलं तर राहून जातं, त्यापेक्षा मग आत्ताच जातो. कपडे पण चेंज केले कारण की खतरनाक घामाने भिजलो होतो. आणि 2 शूटर पुढून येत आहेत तर त्यांना बी घेतो, बघू येत आहेत का शंकराच्या दर्शनाला. आणि बाकी तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये पुढे काय होणार आहे. आणि आजचा ट्रेक जर सांगायला गेलं तर हार्ड होता खूप जास्त. आत्तापर्यंत मी खूप सारे ट्रेक केलेत पण त्यामधला हा खूप जास्त हार्ड होता माझ्यासाठी. तर हार्ड गेला कारण की जे क्लाइम्बिंगचा पार्ट होता ना तो एक्स्ट्रीम हार्ड होता. तर तेच, बाकी काय नाही, ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. आता चाललोय शंकराच्या दर्शनाला चाललोय. येते का? चला माझ्यासोबत मिलिंद, फोटो काढतो. नाही ठीक आहे मिलिंद, देवाला ब्लॉग मध्ये. अरे भाई देवा, सॉरी यार. ये ना, चल ना. तुझा काढायचंय का? हा, माझी बीजी काढतो. बच्ची देवी नाही उचकून नाही आलो आम्ही, रिलॅक्स मध्ये आलोय बस. दोघं भाऊ जुडवा चाललोय. आता खूप मोठी फुटेज झाली, बंद करतो. आता हातात घेतले, डायरेक्ट असंच जाणार आहे वरती कारण की सकाळपासून शूज घातले, सकाळपासून. आणि हे आता शूज आहे तर कॅमेरा पण नीट धरता येत नाही मा कसं. आणि एकदम मस्त दर्शन झाले आणि एकदम युनिक. काय आलं, थांब 2 मिनिटं. एकदम युनिक, एकदम युनिक शंकराची पिंड मी आत्तापर्यंतची बघितली. म्हणजे युनिकच होती, तुम्हाला फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि मस्त होती, प्राचीन मंदिर आहे, पॉझिटिव्ह वाईब्स आहे खूप जास्त. इथे थोडी सापांची भीती आहे पर तुम्हाला भाई नंगा पावी चले.
थांब ना. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग झाले. तुम्ही मागे सनराईज बघू शकता. एकदम मस्त व्ह्यू होता. सकाळी सकाळी येऊन बघितला. आंघोळ वगैरे काय नाही केली. सगळ्यात पहिलं सनराईज बघण्यासाठी आलोय. एकदम टॉपला आलोय अलंगडाच्या. आणि आजचा दौरा आहे अलंगडावरून कुलंगडावर जायचं आज. आणि आजचा आहे लास्ट आहे, म्हणजे सेकंड डे ऑफ ट्रेक आहे आणि लास्ट इथेच ही ट्रिप संपणार. इथेच म्हणजे कुलंगड केल्यानंतर संपणार आहे. आणि कुलंगड करायचं आणि आंबेवाडीला जायचे आणि तिथून घरी. तर आजचा दौरा आहे. आजचं हे करायचं. तर पाण्याचे टाकळे तुम्ही बघू शकता किती युनिक वे मध्ये. मी असं फर्स्ट टाइम बघतोय गडावर मी. आणि ह्या 11 टाक्यात पाण्याचे बघू शकता. बोल ना. आणि या टाक्यांचा विशेषता अशा आहे की जे 11 टाक्या आहेत त्या एकामेकाला असे जुडलेल्या आहेत की ते जेणेकरून एकच टाकी जी शेवटला राहते 11वी त्याच्यात स्वच्छ पिण्यासारखं पाणी फिल्टर होऊन येतं. ते खूप भारी आहे या गडाचं. म्हणजे तुम्ही बघा ना, महाराजांनी त्या काळात म्हणजे असं विचार करून ठेवला होता. असं याला काय बोलतात रे, इन्फ्रास्ट्रक्चर. असं इन्फ्रास्ट्रक्चर बनवणं खायची गोष्ट नाही. आणि ही आत्ताची टेक्नॉलॉजी करू शकते नाही करू शकत माहिती नाही, पण तेव्हाच्यासाठी इम्पॉसिबल होतं. इम्पॉसिबल पण तेव्हाच्या वेळा तेवढं हे अवघड होतं आणि तेव्हा हे सगळं असं केलंय तुम्ही बघू शकता. आणि ही टाकी आय गेस ती जी वाटतं फिल्टर म्हणजे घाण पाणी राहतं त्यात ना वाटतं. आणि शेवटची एक चांगलं आहे बघू शकता तुम्ही. तर काही बोले तर असंच आहे. गडांवरती येत राहा. गडांचं सौंदर्य राखा. कचरा नका करू. कुठे कचरा दिसत असेल तर उचलून आपल्या बॅगमध्ये टाका आणि साफ ठेवा गड किल्ल्यांना. एवढंच माझं मागणं आहे सगळ्यांकडे. बाकी आता चाललोय सनराईज बघून खालती चाललोय फास्टमध्ये, कारण की नाश्ताही करायचा आहे आमचे आणि निघायचं आहे, कारण की बाकीचे जे आमचे मेंबर्स आहेत त्यांना घरी लवकर जायचं. तर मित्रांनो आता उतरलोय मागून रॅपलिंग करून उतरलोय अलंगड. आता अलंगडच्या गुफेपाशी आले परत. काल ज्या गुफेपाशी नाश्ता केला होता ना ह्यावाल्या त्या गुफेपाशी येतोय. आणि आता कुलंगकडे जाण्याचा प्रवास चालू झाला. आणि मिलिंद कसा उतरले आज तुझा भाऊ? अरे राजरूच उतरलाय, एजेले बादशाह उतरलाय आणि पण बादशाह उतरलाय. सगळी पोरं पुढे निघालीत. आम्ही 2-3 जणच मागे राहिलो आता. आणि आता चाललोय. आजचा आउटफिट आहे. चला भेटूया पुढे ब्लॉग मध्ये कुलंगडावर आता डायरेक्ट. मित्रांनो आता अलंग आणि मलंगडला एडा मारून आलोय. पोरं जाम थकलेत सगळी. त्याने हाय बोल ब्लॉग मध्ये सगळ्यांनी हाय बोला. जाम थकलेत. आणि ही वाट बघा, ही वाट ह्या अशी अख्खी माती गुळगुळत होती. सगळेजण कुले टेकवत आले तिथनं. हा टॉपचा ट्रेकर पण कुले टेकवत आलाय. एकदम खतरनाक सिच्युएशन होती. डायरेक्ट किल्ल्यावर जाऊनच भेटू, कारण की ही वाट बघा एकदम पातळ आहे आणि राईटला अख्खी दरी आहे. अख्खी दरी सगळ्यांची हवा टाईट आहे पण कोणी जोश नाही हारत आहे. चला मी पण निघतो आता. मी पण थकलोय. माझी हालत बघा पूर्ण हात बीत बघा एकदम खतरनाक. कुलंगची वाट चालू झाली बघू शकता. खिंडीतनं जायचे. पोरं आमची पुढे गेली. आम्ही पण घाई करतो आणि निघतो. घाई म्हणजे आवरतो, कारण की शूटिंग करायला जास्त जमणार नाहीये, कारण की वाट खूप मोठी. अजून 1 तास 1.5 तास असेल ना मिलिंद. चला आता निघतो. मित्रांनो आता कुलंगडाच्या पायथ्याशी पोचली. म्हणजे इथून ऑलमोस्ट कुलंगड चढून फिरायचं आहे.
आणि मागे तुम्ही व्ह्यू बघू शकता. सगळेजण थकले, सगळेजण. द्या ना माझ्याच्या टाका ना बॉटल. ठीक आहे, जरा बॅगमध्ये बॉटल टाकतो कारण की गाईड तर येणार नाही आमच्यासोबत. आम्हाला जायचं आहे तर माझी बॅग घेतात कारण की माझी बॅग कम्फर्टेबल आहे कॅरी करायला. तर माझ्या बॅगमध्ये बॉटल टाकून घेतोय. ठीक आहे. तर मित्रांनो आता आलोय कुलंगडावरती, म्हणजे थोडं राहिले अजून. हे बघा इथून वरती चढायचं. मग आलो आणि याला आउल्स पॉईंट बोलतात बघा. घुबडासारखं दिसतंय. तिथे खूप लोक फोटोशूट वगैरे करतात आणि घुबडासारखं दिसतंय. तुम्ही बघू शकता हे 2 कान, ही त्याची बॉडी. आणि आता थकलोय, एक्स्ट्रीम थकलोय मी कारण की बॅग कॅरी केली होती पाण्याची. आता सिद्धांतनी घेतले बॅग आणि थकलेलो वाटत असेल तुम्हाला कारण की थकलोय एकदम. लास्ट डे ऑफ ट्रेकचा असंच असतो, पूर्ण माणूस थकून जातो. पण हीच ती मजा, थकण्यातच खरी मजा आहे. आणि जास्त काय मी आता शूट करणार नाही आहे. डायरेक्ट आता आय गेस आंबेवाडीमध्ये गेल्यावरती शूट करेल कारण की वरती किल्ल्यावरती पण काही दाखवण्यासारखं नाही आहे एवढं, म्हणजे जास्त तर नाहीच आहे काय दाखवण्यासारखं. हे बघा तुम्ही, हा व्ह्यू बघा. आणि हाय अल्टिट्यूडवर येतं दम पण खूप लागतोय, नुसतं हफायला होतं. तुम्ही बघू शकता हा असा कुलंगड आहे आणि तिथे ते पाण्याचे टाके आहेत. आणि तो पण बघा एकदम ते पठार बघा तुम्ही. इकडे पण बघा काय व्ह्यू आहे. तिकडे भगवा फडकतोय मस्त. आणि इथे पण तेव्हाच्या काळातल्या काहीतरी रूम्स आहेत. म्हणजे हे जे किल्ले आहेत ना हे खूप जुने आहेत. म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या टायमाचे नाही, हे हरिश्चंद्र राजाच्या टायमाचे हे किल्ले आहेत. खूप जुने आहेत हे. तुम्ही बघू शकता आतमध्ये हा व्ह्यू. जास्त आत जात नाही कारण की मी एकटा आहे. माझा ग्रुप पुढे गेला. आता एक चॉकलेट खाल्ले कारण की घसा सुकतो माझा. आणि पाण्याची बॅग त्यांच्याकडे. चाललोय आता वरती जातो भगव्याजवळ, फोटोज वगैरे काढतो. सॉरी, एवढाच हा किल्ला आहे. तुम्ही बघू शकता इथून ते तिथपर्यंत. मस्त हा प्रवास होता 3 दिवसाचा. अलंग, मदन आणि कुलंग. अलंगगड तर प्रचंड सुंदर आहे कारण की तो जसा जो चंद्रकोरचा आकार आहे ना चुम्मा. आणि बाकी या 3ही गडांची तारीफ करावी तितकी कमी. आणि हार्ड खूप आहे. क्लाइम्बिंगचा जो भाग आहे, क्लाइम्बिंग रेपलिंगचा, तो हार्ड आहे. का बिगिनरसाठी हार्ड जातो. जर तुमची बॉडी चांगली लीन वगैरे असेल तर तुम्ही करू शकता, नाही तर मग हार्ड आहे. हे मंदिर आहे गेस, थांबा बघतो आणि सांगतो. काहीतरी रूम टाईप आहे, म्हणजे तुटलं आहे हे. याची तटबंदी तुटली आहे, म्हणजे हे बांधकाम तुटलं आहे. खूप जुनं बांधकाम आहे ना, आणि खूप जुनं आहे. आणि इकडे पण एक पाण्याचं टाक आहे. आणि आता त्या साईडला जातोय. माझ्या ग्रुपला शोधतोय, कोणी भेटत नाही. त्यांना बघतो आणि पकडतो. थांबा. तो जो भगवा दिसतोय ना तिथे, तिकडून मी आता इथपर्यंत आलो, इथपर्यंत. आणि अजून मला तिकडे जायचं. ते लोक दिसत आहेत ना तिकडे तर. आणि ते जे आहेत ना, ते जे दिसतंय ना तटबंदी म्हणजे बांधकाम, ते सगळे राजवाडे आहेत. आणि इकडे पाण्याचे टाके आहेत. आणि हा असा पूर्ण अख्खा गड आहे. इकडून इकडे 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 एकदम ग्रासलँड आहे यार. म्हणजे पावसाळ्यात आहे ना ते अवघड काम होतं, अवघड काम. आणि खूप अवघड चढाई आहे इथे. आणि थकलोय जाम, काय नुसतं बोलते थकलोय. आता एक ट्रेकिंग करायची तर थकायला तर होणारच. तर मग तेवढंच चालतंच. आता पुढे जातो, त्यांच्याशी कनेक्ट करतो आणि बाकीचं पुढे बघतो व्ह्यू कसा आहे आणि सांगतो तुम्हाला. मित्रांनो आता समिटवर पोहोचलोय. तुम्ही बघू शकता भगवा. आणि हा बघा, हा व्ह्यू बघा तुम्ही. बरं झालं वरती आलो, खालती बसलो नाही. कारण की गोल्या आणि सोम खालती बसलेत. आणि आता निघालो पण आहे लगेच, कारण की लगेच आम्हाला आंबेवाडीसाठी रवाना व्हायचं आहे. आणि ही ट्रिप इथेच संपते, हा ट्रेक इथेच संपतोय. आणि सेक्सी ट्रिप होती, म्हणजे काय बोलू. मला तर मजा आली खूप जास्त. आणि भारी वाटते इथे आल्यानंतर, छान वाटते. थोडी हालत खराब झाली खूप जास्त, कारण की इथे हाय अल्टिट्यूडवर आहे ना, तर थोडी ब्रीथिंग प्रॉब्लेम होते, बाकी काय नाही. आणि आता चाललोय खालती जाऊन पहिलं जेवण करावं लागेल, कारण की एक्स्ट्रीम भूक लागेल, एक्स्ट्रीम. आणि
हेच एवढेच हेच होतं 3 दिवसाचं फुटेज, 3 दिवसाचा ब्लॉग. तुम्ही काही बोलू शकता आणि कमेंट्समध्ये सगळीकडे तुम्ही सांगा की कसं वाटलं तुम्हाला, माहितीपूर्वक होता की नाही. आणि बस इतकंच बोलेल, माझे 2 शब्द 3 दिवसाचे आणि संपेल आता हे सगळं. हे सगळं म्हणजे हा ब्लॉग संपवतो.